वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टाबद्दल माहिती पाहिली होती. तर या लेक्चरमध्ये आपण किंगडम फंगाय हे पाहणार आहोत. किंगडम फंगाय. मेंबर्स ऑफ किंगडम फंगाय आर यूकॅरियोटिक, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर फिलामेंटस स्ट्रक्चर्स. जे किंगडम फंगायचे जे मेंबर्स आहेत हे यूकॅरियोटिक आहेत. यूकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये डेफिनाइट न्यूक्लियस हा सेलमध्ये प्रेझेंट असतो अशा सेल्सला यूकॅरियोटिक सेल्स असं म्हणतात. त्यानंतर हे जे मेंबर्स आहेत युनिसेल्युलरही असतात आणि यामध्ये बरेचसे मेंबर्स हे मल्टीसेल्युलरही आहेत. अँड सम ऑफ देम आर फिलामेंटस. आता लास्ट आपण जे दोन किंगडम पाहिले होते मोनेरा आणि प्रोटिस्टा, यांचे जर कॅरेक्टर्स पाहिले तर यामध्ये येणाऱ्या ज्या सेल्स आहेत ह्या फक्त युनिसेल्युलर होत्या. परंतु आता किंगडम फंगायमध्ये येणारे जे मेंबर्स आहेत ते युनिसेल्युलरही आहेत आणि मल्टीसेल्युलरही आहेत. याशिवाय किंगडम मोनेराचे जे काही मेंबर्स होते दे आर प्रोकॅरियोटिक्स. परंतु किंगडम प्रोटिस्टा हे यूकॅरियोटिक मेंबर्स आहे. तसंच किंगडम फंगायसुद्धा यूकॅरियोटिक्स मेंबर्स आहे. द लॉंग सिलेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड हायफी. हे जे किंगडम फंगायचे मेंबर्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर जर लॉंग आहे, सिलेंडर लाईक आहे, थ्रेड किंवा फिलामेंट लाईक आहे तर त्याला हायफी असं म्हणतात. अँड द नेटवर्क ऑफ हायफी इज कॉल्ड ॲज मायसेलियम. हे नंबर ऑफ हायफी जेव्हा एकमेकांमध्ये एक नेटवर्क किंवा जाळं तयार करतात तेव्हा त्याला मायसेलियम असं म्हणतात. सम हायफी आर फिल्ड विथ मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम्स अँड दीज आर कॉल्ड ॲज सिनोसायटिक हायफी. काही जे फिलामेंट आहेत यामध्ये जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियस पाहायला मिळतात आणि अशा हायफीला सिनोसायटिक हायफी असं म्हणतात. द सेल वॉल इज कंपोज्ड ऑफ चिटीन अँड पॉलिसॅकराइड. याची जी सेल वॉल आहे ही चिटीन आणि आणखी काही पॉलिसॅकराइड्सपासून तयार झालेली असते. जसं आपण पाहतो की किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण पाहिले होते की जे काही डायटम्स आहेत, गोल्डन अल्गी आहेत, त्यांची सेल वॉल ही सिलिकापासून बनली होती. त्या पद्धतीने इथे चिटीनचा वापर केला जातो. मोड ऑफ न्यूट्रिशन. फंगाय आर हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणार नाहीत. सम फंगाय आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे दे आर डिपेंडंट ऑन डेड सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे ज्या घटकांचा ते फूड म्हणून वापर करणार आहेत त्याला सबस्ट्रेट असं म्हटलं जातं. दॅट इज द ऑर्गॅनिक मॅटर अँड दॅट इज द डेड मटेरियल. सम फंगाय आर पॅरासायटिक. दे आर डिपेंडंट ऑन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स. सम फंगाय लिव्ह इन सिम्बायोटिक असोसिएशन with algae, it is called as lichens, and with roots of higher plants it is called as mycorrhiza. आता सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय? लिव्हिंग इन असोसिएशन विथ अदर मेंबर्स. जेव्हा दोन घटक हे वेगवेगळे घटक एकमेकांसोबत राहतात आणि एकमेकांना काहीतरी मदत करतात तेव्हा त्या प्रकारच्या असोसिएशनला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतात. मग आता इथं जर फंगाय हे अल्गी सोबत राहत असतील, अल्गी दीज आर द मेंबर्स ऑफ किंगडम प्लांटी. मग हे अल्गी सोबत जर राहत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज लायकेन्स. आणि जर ते रूट्स ऑफ हायर प्लांट्स यांच्यासोबत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज मायकोरायझा. मग आता जर ते अल्गीसोबत राहत असतील तर काय मदत करतात? अल्गी हे फोटोसिंथेटिक आहेत म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. तर या फूडचा वापर फंगाय करतात. आणि फंगायपासून अल्गीला काय मदत होते? तर फंगायपासून हे अल्गी न्यूट्रियंट डिराईव्ह करतात, न्यूट्रियंट मिळवतात आणि त्याचा फूड बनवण्यासाठी उपयोग करतात. म्हणजे अशा प्रकारे दोघेही एकमेकांना मदत करणारे आहेत, एकमेकांच्या सोबत राहणारे आहेत आणि या असोसिएशनला म्हणलं जातं सिम्बायोटिक असोसिएशन. मग लायकेन्स म्हणलं की फंगाय आर प्रेझेंट विथ अल्गी अँड मायकोरायझा जर म्हणलं तर फंगाय आर प्रेझेंट विथ रूट्स ऑफ higher plants. Many fungi causes diseases. In wheat, fungi causes rust called Puccinia. फंगाय हे डिसीज करणारे सुद्धा आहेत आणि व्हीटमध्ये जो डिसीज त्यांच्यामुळे होतो त्याला रस्ट किंवा पुसिनिया असं म्हणतात. सम फंगाय आर यूज्ड फॉर
eating and that are mushrooms. काही फंगाय हे आपल्या आहारात आपण वापरतो ज्यांना आपण मशरूम्स असं म्हणतो. Some fungi are sources of antibiotics like penicillium. काही फंगाय जे आहेत त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी करत असताना काही सेकंडरी पदार्थ तयार करतात आणि ते म्हणजे अँटीबायोटिक्स सारखे असतात जे वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापरण्यात येतात, जसं पेनिसिलियम. सम फंगाय लाईक ईस्ट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ ब्रेड अँड बियर. काही फंगाय हे बेकरीमध्ये किंवा अल्कोहोलिक प्रिपरेशन्स बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ईस्टच्या काही व्हरायटी ह्या ब्रेड बनवण्यासाठी वापरतात. तसंच ईस्ट हे अल्कोहोलिक प्रिपरेशन बियर बनवण्यासाठी सुद्धा वापरतात. रिप्रोडक्शन इट टेक्स प्लेस बाय नंबर 1 व्हेजिटेटिव्ह मेथड. इट टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन, फ्युजन ऑर बडिंग. आता व्हेजिटेटिव्ह मेथड म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, द पार्ट्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ द स्ट्रक्चर. ज्या भागांमुळं ग्रोथ ही परफॉर्म केली जाते, ग्रोथ होत असते त्या मेंबर्सची, त्या भागांना व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असं म्हणतात. जसं आपण पाहिलं की प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे रूट किंवा स्टेम, ब्रांच, लीफ हे जे भाग आहेत ज्यांच्यामुळे त्या झाडाची वाढ होते त्या भागांना व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणतात. आता इथं जे फंगाय आहेत त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता झाला? फ्रॅगमेंट आहे त्यांचा किंवा हायफी आहे. मग जेव्हा या फ्रॅगमेंटद्वारे रिप्रोडक्शन होतं आहे तेव्हा त्याला व्हेजिटेटिव्ह मेथडने रिप्रोडक्शन असं म्हणतात. एक्झाम्पल फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? जर एखाद्या फंगायच्या मेंबरचा एक लॉंग थ्रेड आहे, फिलामेंट आहे आणि हा काही कारणांमुळे हा फिलामेंट जर तुटला तर एकाचे 2 तुकडे होतात आणि हे जे 2 तुकडे आहेत हे दोघंही नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून डेव्हलप होतात. तुकडे पडून डेव्हलपमेंट होणं दॅट इज फ्रॅगमेंटेशन. असंच फ्युजन, जसं आपण पाहिलं किंगडम मोनेरा बॅक्टेरियामध्ये जे रिप्रोडक्शन होतं आहे ते बायनरी फ्युजन त्याच पद्धतीने, म्हणजे एक सेल आहे त्यामधला जो न्यूक्लियस आहे अगोदर तो डिव्हाइड होतो आणि नंतर सायटोप्लाझम मटेरियल जे आहे ते डिव्हाइड होते आणि एकापासून 2 हे तयार केल्या जातात. किंवा बडिंग. बडिंगमध्ये काय होतं आहे? जी डेव्हलप झालेला हायफी आहे त्याच्यावर एक छोटी बड तयार होते आणि ती बड थोड्या दिवसानंतर थोडी त्याची वाढ झाल्यानंतर ती बड आपोआप मदर हायफीपासनं फ्रॅगमेंटपासून सेपरेट होते आणि त्याची पुन्हा नवीन फंगायमध्ये डेव्हलपमेंट होते. त्याला बडिंग असं म्हणतात. म्हणजे इथं काही स्पोर्स तयार केलेले नाहीत, सरळ सरळ बॉडी पार्टचा वापर करून रिप्रोडक्शन झालं आहे. एकाचे 2 तयार झाले म्हणून ह्या मेथडला व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ रिप्रोडक्शन असं म्हणतात. देन असेक्शुअल मेथड. In asexual method is done by producing non-motile spores called as conidia or sporangiospores or zoospores. आता इथं जे स्पोर्स तयार केले जातात असेक्शुअल मेथडमध्ये ते स्पोर्स हे नॉन मोटाईल आहेत ज्यांना कोनिडिया असं म्हणतात. बऱ्याच वेळा मोटाईल स्पोर्सही तयार केले जातात जे झूस्पोर्स असतात. Then sexual method. Sexual method is also done by producing spores, oospores, ascospores, basidiospores या पद्धतीचे स्पोर्स हे तयार केले जातात आणि रिप्रोडक्शन केलं जातं. सेक्शुअल सायकल इन्व्हॉल्व्स 3 स्टेप्स. नंबर 1 प्लास्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस. आता प्लास्मोगॅमी फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम बिटवीन 2 मोटाईल अँड नॉन मोटाईल गॅमेट्स. आता प्लास्मोगॅमीमध्ये गॅमी इज द फ्युजन, प्लास्मो इज द प्रोटोप्लाझम. आता या मेथडमध्ये जे काही 2 स्पोर्स आहेत, आता सेक्शुअल सायकल आहे म्हणजे 2 पॅरेंट्स लागणार आहेत, एक मेल आणि एक फिमेल. तर मग हे जे 2 तयार झालेले गॅमेट्स आहेत तर या गॅमेट्सच्या प्रोटोप्लाझमचं जे काही फ्युजन आहे त्या फ्युजनला प्लास्मोगॅमी असं म्हणतात. मग कॅरिओगॅमी, आता 2 प्रोटोप्लाझम एकत्र आलेत म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे न्यूक्लियस पण एकत्र येणार अँड दॅट फ्युजन ऑफ कॅरिऑन. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, गॅमी इज द फ्युजन. फ्युजन ऑफ 2 न्यूक्लियाय इज कॉल्ड ॲज कॅरिओगॅमी आणि ह्या फ्युजनपासून पुढे झायगोट तयार केला जातो. झायगोट हा
दोन गॅमेट्सचं फ्युजन झाल्यानंतर तयार होत असतो. अँड नंबर 3 इज मिओसिस. झायगोट अंडरगो मिओसिस डिव्हिजन अँड दॅट रिझल्ट इन हॅप्लॉइड स्पोर्स आर फॉर्म. आता ह्या तयार झालेल्या झायगोटमध्ये मिओसिस डिव्हिजन होतं आहे. आता मिओसिस डिव्हिजन म्हणजे क्रोमोझोमच्या नंबरचं रिडक्शन होतं आहे, क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो. कॅरिओगॅमीमध्ये 2 न्यूक्लियस एकत्र आले होते म्हणजे क्रोमोझोमचा नंबर हा डबल होतो. 2 गॅमेटमधले जे क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स केले जातात म्हणजे क्रोमोझोमचे 2 सेट हे झायगोटमध्ये प्रेझेंट असतात. परंतु मिओसिसमध्ये या झायगोटमध्ये रिडक्शनल डिव्हिजन होते आणि जे 2 सेट असणारा डिप्लॉइड असणारा जो झायगोट असतो त्यापासून हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोझोमचा सेट हाफ आहे असे स्पोर्स हे तयार केले जातात. 3 स्टेजेस: प्लास्मोगॅमी, कॅरिओगॅमी अँड मिओसिस. द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड सेल्स रिझल्ट इन डिप्लॉइड सेल्स. बघा 2 हॅप्लॉइड सेल्स एकत्र आल्या. हॅप्लॉइड म्हणजे ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हा हाफ सेट आहे, n आहे. अशा 2 सेल्स एकत्र आल्या म्हणजे n + n याच्यापासून 2n डिप्लॉइड सेल्स हे स्ट्रक्चर तयार होते. इन अस्कोमायसेट्स अँड बॅसिडोमायसेट्स दे शो डायकॅरियोटिक स्टेज. डायकॅरियोट, कॅरियोटिक इज द न्यूक्लियस, डाय म्हणजे 2, n + n इज 2 न्यूक्लियाय पर सेल and that is dikaryon ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. and it is called as dikaryotic phase of fungi. These fungi follow reductional division and produces haploid spores. जसं आपण आता मागे सांगितलं की हे 2n म्हणजे डिप्लॉइड असणारा जो काही झायगोट आहे त्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होते, रिडक्शन होते आणि त्याच्यामुळे हॅप्लॉइड स्पोर्स हे तयार केले जातात. There are following classes of kingdom fungi. Number 1 are phycomycetes, ascomycetes, basidiomycetes and deuteromycetes. आता एक एक आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहू phycomycetes. Phycomycetes. Mycelium is a septate. That is, hyphae are without septa and they are सिनोसायटिक. मायसेलियम म्हणजे काय? इट इज अ नेटवर्क ऑफ हायफी. बरोबर आहे. इट इज अ सेप्टेट ज्याच्यामध्ये सेप्टम नाही. सेप्टम म्हणजे पडदा. हायफी आर विदाउट सेप्टा, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेप्टेट. आता ह्यामध्ये 2 मायसेलियम जे आहेत यांच्यामध्ये 2 हायफी जे आहेत त्यामध्ये जर पडदा नसेल तर काय होईल? ॲपिअरन्समध्ये असं वाटेल की सगळा सायटोप्लाझम हा एकसारखा आहे आणि हा सगळा सायटोप्लाझम जो एकसारखा आहे तर एका हायफीमध्ये असणारे जे न्यूक्लियस आहेत हे एकमेकांपासून सेपरेट दिसणार नाहीत. म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम असल्यासारखं स्ट्रक्चर ते तयार होत आहे आणि त्या हायफीला म्हणतात सिनोसायटिक हायफी. सिनोसायटिक म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम आहे. मल्टी न्यूक्लिएटेड का आहे? कारण त्यांना एकमेकांपासून सेपरेट करणारा पडदा किंवा सेप्टम हे नाही. म्हणून फायकोमायसेट्स जे आहेत दे आर सिनोसायटिक. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय स्पोर फॉर्मेशन. द गॅमेट्स मे बी आयसोगॅमस. आयसोगॅमस म्हणजे आयसो म्हणजे सारखे, गॅमस इज द गॅमेट्स, सारखे, सेम इन मॉर्फॉलॉजी, ज्यांचा आकार हा सारखा आहे असे 2 जे गॅमेट्स आहेत त्या स्ट्रक्चरला आयसोगॅमस असे म्हणतात. और अनआयसोगॅमस, अनआयसो जे एकमेकांसारखे नाहीत. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऊगॅमस. आता ऊगॅमस म्हणजे एक जो गॅमेट आहे पर्टिक्युलरली फिमेल गॅमेट जो आहे हा मोठा असतो आणि मेल गॅमेट हा आकाराने छोटा असतो. या कंडिशनला म्हणलं जातं ऊगॅमी म्हणजेच अनआयसोगॅमी. अनआयसो का? कारण एक गॅमेट मोठा आहे, एक गॅमेट छोटा आहे. म्हणजेच दे आर नॉट सिमिलर इन मॉर्फॉलॉजी ऑर द स्ट्रक्चर्स. एकमेकांच्या सारखे नाहीत म्हणून त्या कंडिशनला अनआयसोगॅमी असं म्हणतात. एक्झाम्पल म्युकर, रायझोपस, देन अल्ब्युगो,
बघा म्युकर आहे फिगरमध्ये, ज्याचे नंबर ऑफ स्पोर्स दिसायलेत. रायझोपस दॅट इज ब्रेड मोल्ड, जी आपण ब्रेडवर येणारी बुरशी पाहतो ती रायझोपसमुळे तयार होत असते. आणि अल्ब्युगो, जे की पॅरासायटिक फंगाय ऑन मस्टर्ड, मस्टर्डचे जे काही क्रॉप्स असतात त्यांच्या लीव्जवर राहणारे हे अल्ब्युगो हे पॅरासायटिक फंगाय पाहायला मिळतात. नेक्स्ट सेकंड क्लास इज अस्कोमायसेट्स. अस्का इज द सॅक, पिशवी. सॅक लाईक फंगाय आर अस्कोमायसेट्स. यामध्ये युनिसेल्युलर फंगाय लाईक ईस्ट, सॅकॅरोमायसेस सेरेविसी जी किंवा स्पेसीज ही त्यांचं नाव आहे, आणि मल्टीसेल्युलर फंगाय देखील काही पाहायला मिळतात अँड दे आर पेनिसिलियम. आता हे दोन्ही आपण पाहिले होते उपयोगामध्ये. ईस्ट जे आहे हे ब्रेड वगैरे बनवण्यासाठी वापरतात, तर पेनिसिलियम हे अँटीबायोटिक मेडिसिन म्हणून वापरतात. दे आर सॅप्रोफायटिक. त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे कसं आहे, सॅप्रोफायटिक आहेत, डेड मटेरियलवर राहणारे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स. दे आर पॅरासायटिक, लिव्हिंगवर राहत असतील तर, जसं आपण पाहिलं होतं अल्ब्युगो. और कोप्रोफिलस. दिस कोप्रोफिलस दॅट मीन्स ग्रोईंग ऑन डंग. जे कावडंग आहे त्या कावडंगमध्ये राहणारे, त्याच्यावर वाढणारे जे काही फंगाय आहेत दे आर कोप्रोफिलस. मायसेलियम इज ब्रांच्ड अँड सेप्टेट. जसं आपण पाहिलं फायकोमायसेट्समध्ये त्यांचं जे मायसेलियम आहे हे असेप्टेट आहे, तर इथं नाही. इथं जे हायफी आहेत त्यांच्यामध्ये सेप्टम हे प्रेझेंट असते. असेक्शुअल रिप्रोडक्शन, इट इज डन बाय नॉन मोटाईल स्पोर्स कॉल्ड ॲज कोनिडिया अँड दे आर प्रोड्यूस्ड एक्झोजिनियसली. बॉडीच्या बाहेरच्या बाजूला हे तयार होतात. एक्झोजिनियसली म्हणजे बाहेरच्या बाजूला, ऑन अ स्पेशल मायसेलियम कॉल्ड ॲज कोनिडिओफोर्स. आता होतंय काय, कोनिडियाचे जे हायफी आहेत, या हायफीचं जेव्हा रिप्रोडक्शन होत असते तेव्हा ह्या ज्या हायफी आहेत तर ह्या हायफीवर एक स्पेशल मायसेलियमवर कोनिडिओफोर नावाचं स्ट्रक्चर हे बाहेरच्या बाजूला तयार होतं आहे, आणि त्या कोनिडिओफोर्समध्ये हे गॅमेट्स तयार केले जातात. स्पोर्स हे तयार केले जातात जे नॉन मोटाईल आहेत, ज्यांना कोनिडिया असं म्हणतात. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो ऑकर्स बाय स्पोर्स अँड दे आर कॉल्ड ॲज अस्कोस्पोर्स. But these are produced endogenously in a sac like asci produced on ascocarp. आता काही फंगायमध्ये जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचं असते तेव्हा जे हायफी आहे त्या सेपरेट हायफीवर आतल्या बाजूला एक बॅग लाईक स्ट्रक्चर तयार होते ज्याला अस्कोकार्प असं म्हणतात, आणि ह्या अस्कोकार्पमध्ये स्पोर्स तयार केले जातात ज्याला अस्कोस्पोर्स असं म्हणतात. and by that ascospores sexual reproduction is performed. आता दोघांमध्ये फरक बघा. असेक्शुअलमध्ये स्पोर्स तयार होतात ज्यांना कोनिडिया म्हणतात, परंतु हे कोनिडिओफोर्सवर तयार होतात हायफीच्या बाहेरच्या बाजूला. आणि सेक्शुअल मेथडमध्ये सुद्धा स्पोर्स तयार होतात, परंतु हे अस्कोकार्पमध्ये तयार केले जातात जे की हायफीच्या आतल्या बाजूला असतात. एक्झाम्पल क्लॅव्हिसेप्स न्यूरोस्पोरा दॅट इज यूज्ड इन द स्टडी ऑफ जेनेटिक वर्क. याचा वापर जेनेटिक वर्क करण्यासाठी न्यूरोस्पोरा क्रॅसा याचा वापर केला जातो. देन ॲस्परगिलस. याशिवाय मोरेल्स अँड बफेल्स आर इडिबल अँड दे आर यूज्ड ॲज डिलिकसी. ज्यांचा बेकरीमध्ये वापर केला जातो इडिबल जे आहेत ते म्हणजे मोरेल्स आणि बफेल्स हे आहेत. इथं फिगर आहेत बघा. न्यूरोस्पोरा जो की जेनेटिक वर्कमध्ये वापरला जातो, त्यानंतर ॲस्परगिलस आणि क्लॅव्हिसेप. आता क्लॅव्हिसेप हा सुद्धा डिसीज कॉझिंग आहे, म्हणून इथं व्हीटचं जे प्लांट आहे त्याच्यावर हे क्लॅव्हिसेप्सचे फंगाय दाखवलेले आहेत. ओके, थँक्यू.